नमस्कार मित्रांनो फक्त याच शेतकऱ्यांना आता सर्व योजनांचा लाभ मिळणार नाही। म्हणजे असे कोणते शेतकरी आहेत ज्यांना आता शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही आणि 15 एप्रिल म्हणजे उद्यापासून नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। शासनाने नवीन GR निर्गमित केलेला आहे। कोणते ते नवीन नियम असणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना इथून पुढे योजनांचा लाभ मिळणार नाही आणि योजनांचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती या GR मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा GR आहे। GR आहे तारीख 11 एप्रिल 2025 चा। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा GR असणार आहे, कारण या GR मध्ये माहिती देण्यात जी आलेली आहे त्या माहितीनुसार तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे। ते काम जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। आता या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहूया प्रस्तावनेमध्ये थोडक्यामध्ये आपण माहिती या ठिकाणी बघून घेऊया। तुम्ही पाहू शकता, राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने जी काही राज्यात ॲग्रिस्टेक योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाचा माहिती संच म्हणजेच क्रॉप झोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे। त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID देण्यात येत आहे। आणि फार्मर ID आणि ॲग्रिस्टॅक बाबत ही जी सूचना देण्यात आलेली आहे GRच्या माध्यमातून ही अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आता शासन निर्णय आपण बघूया या GR मध्ये काय देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, काळजीपूर्वक तुम्हाला बघायची आहे। पहिला मुद्दा बघा, या ठिकाणी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर ID दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी लक्षात घ्या, फार्मर युनिक ID जे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आहे ते तुम्हाला 15/4 म्हणजेच उद्यापासून अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तुम्हाला कोणती जरी योजना या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल कोणत्याही योजनेचा, मग तो नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा शेती संबंधित ज्या काही योजना शासनाकडून राबविल्या जातात, मग शेततळे असेल किंवा गोठ्यासाठी काही अनुदान असेल, तर अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजनांतर्गत जे काही लाभ मिळत असतो तो लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला आता फार्मर युनिक ID शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे उद्यापासून 15/4/2025 पासून 15 एप्रिलपासून अनिवार्य असणार आहे। हे जर तुमच्याकडे ओळखपत्र नसेल तर तुम्हाला इथून पुढे या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर नंबर 2चा मुद्दा बघा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर ID अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल असेल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही देखील आयुक्त कृषी यांनी करायची आहे। कृषी आयुक्तांनी ही सर्व कार्यवाही करायची आहे। संबंधित पोर्टल जे आहे, संकेतस्थळ जे आहेत, ऑनलाईन प्रणाली आहे, यामध्ये संबंधित यंत्रणांशी समन्वय साधायचा आहे असं कृषी आयुक्तांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा बघा, शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन म्हणजेच जिओ रेफरन्स पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके म्हणजे DCS ह्या कृषी विभागामार्फत वापरात असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी म्हणजेच ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रिस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक
भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावयाची आहे अशी सूचना देण्यात आलेली आहे। त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा बघा। 4 नंबरचा मुद्दा काय म्हणतो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही, तुम्हाला माहीत आहे शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि बरेचसे शेतकरी याकडे कानाडोळा करत आहेत। शेतकरी ओळखपत्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजून काढलेलं नाही। शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं हे यापूर्वी देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तुम्हाला तुमच्या आपले सरकार केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा महासेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचं फार्मर युनिक ID 1-2 डॉक्युमेंट देऊन तुमचं काढून घ्यायचं आहे। लवकरात लवकर काढून घ्या, कारण उद्यापासून तुमच्या ज्या काही योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्याचा लाभ तुमचा बंद होऊ शकतो। बंद होऊ शकतो म्हणण्यापेक्षा बंद होणार आहे, अनिवार्य झालेला आहे। उद्यापासून सर्व योजनांसाठी फार्मर युनिक ID हा लागणार आहे। तर 4 नंबरचा मुद्दा काय म्हणतो बघा, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे। त्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचं आहे, त्यांनी नोंदणी केली पाहिजे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यायची आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। क्षेत्रीय यंत्रणेची मदत या ठिकाणी घ्यायची आहे आणि फार्मर युनिक ID सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा पहा, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त यांचेद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी। अशा प्रकारची सर्व माहिती स्पष्टपणे या GR मध्ये देण्यात आलेली आहे। आणि आता तुम्हाला कोणतीही योजना असेल, शासकीय योजना कोणतीही असेल, तर तुम्हाला आता ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर युनिक ID शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे प्रत्येक योजनेला आता लागणार आहे। तुम्ही जो काही फॉर्म भरणार, ज्या योजनेचा तुम्ही फॉर्म भराल त्या योजनेच्या फॉर्ममध्ये आता ही गोष्ट ॲड करण्यात येणार आहे। हा मुद्दा त्या ठिकाणी ॲड करण्यात येईल की तुमच्याकडे फार्मर युनिक ID नंबर आहे का किंवा तुमच्याकडे फार्मर युनिक ID आहे का। त्याशिवाय तुम्हाला कोणताही फॉर्म किंवा कोणताही योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। अत्यंत महत्त्वाचा GR शासनाने या ठिकाणी दिलेला आहे। आणि उद्या 15 तारीख आहे, 15 एप्रिल 2025 पासून हा जो GR आहे हा GR अंमलात येणार आहे। आणि 15 एप्रिल 2025 पासून तुमच्याकडे फार्मर युनिक ID कार्ड जर नसेल, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जर तुमच्याकडे नसेल, तर तुमचं ज्या काही योजना आहेत त्या योजना त्या ठिकाणी बंद होऊ शकतात। तुम्ही त्या योजनांपासून दूर होऊ शकता, तुम्हाला त्या योजनांचा लाभ मिळणार नाही। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। माहिती जर आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सर्व तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।